गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला, आजच्या या आपल्या इंग्रजी शिका भागाचा आपला आजचा मला असं वाटतं 13वा दिवस आहे आणि आपल्या काइंड्स ऑफ टेन्स किंवा टाइप ऑफ टेन्सचा हा शेवटचा दिवस असणार आहे. याच्यानंतर आपण पुढची जी तासिका आहे ती थोडी वेगळी असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पूर्ण प्रकार जे आहे इंग्रजीचे शिकलेले असणार आहात. आज आपली तासिका जी आहे ती असणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय, चालू पूर्ण भविष्यकाळ जो आहे तो चालू पूर्ण भविष्य काळाबद्दल आता आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत. या प्रकारामध्ये एखादी क्रिया भविष्य काळात सुरू होऊन येणाऱ्या काळामध्ये सुरू होऊन ती सुरूच असेल आणि पूर्णही झालेली असेल याचा उल्लेख करण्यासाठी या ठिकाणी किंवा दर्शवण्यासाठी लिहिण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा वापर करावा लागतो. जर हे नियम पाळले तरच त्या ठिकाणी ते वाक्य व्यवस्थित बोललं जातं. उदाहरणार्थ आपण मराठीमध्ये बघूया, मुले सकाळपासून खेळत असतील. म्हणजे भविष्य काळामध्ये मुले सकाळपासून खेळण्याची त्यांची क्रिया सुरूच असेल हे सांगायचं असेल तर या ठिकाणी चालू पूर्ण भविष्यकाळ बोलला जातो. मी उद्या 2 तासापासून अभ्यास करत असेल. म्हणजे त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली असेल, पुढे 2 तास तो अभ्यास करत असेल असं त्याला बोलायचं असेल. या अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते चालू पूर्ण भविष्यकाळाची वाक्य असतात. आता या ठिकाणी आपण याचं स्ट्रक्चर बघूया. या काळामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, तर या काळामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विल हॅव बीन. आपल्याला सगळ्या ठिकाणी कोणताही सब्जेक्ट असो विल हॅव बीन आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामुळे हॅज बीन पण नाही किंवा हॅज बीन काहीच वापरायचं नाही. एकच लक्ष ठेवायचं आपल्याला विल हॅव बीन याचा वापर आपल्याला प्रत्येक ठिकाणी विल हॅव बीनचा वापर प्रत्येक वाक्यामध्ये आपला असणार आहे, हे मात्र विसरायचं नाही. मग याचं स्ट्रक्चर काय तयार होतं, यस प्लस विल हॅव बीन प्लस व्ही, त्याला आयएनजी लावायचा आहे, व्हर्बला आयएनजी लावायचा आहे म्हणजेच व्ही फॉर आणि ऑब्जेक्ट. आणि जर काळाचा उल्लेख असेल सकाळपासून, दुपारपासून, सोमवारपासून, 2 मिनिटापासून जर असेल तर त्या ठिकाणी सिन्स किंवा फॉर आपण वापरणार आहोत. अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर तयार होतं. काय होतं, यस प्लस विल हॅव बीन प्लस व्ही फोर प्लस ओ, आणि जर कालावधी असेल तर त्याच्यासाठी सिन्स किंवा फॉर आपल्याला वापरायचं आहे. तर आता याचे वाक्य आपण प्रत्यक्षात बघूया. पहिलं वाक्य आहे, आम्ही उद्या सकाळपासून खेळत आलेलो असू किंवा असणार. भविष्यामधली गोष्ट जी आहे ती सुरू असणार आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी हे वाक्य तयार होतं, आम्ही उद्या सकाळपासून खेळत आलेलो असू. वी विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग टुमॉरो. अशा प्रकारे आपलं हे इंग्लिश वाक्य तयार होतं. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण बघू शकतो हे यस आहे, हे आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर हे मुख्य क्रियापद त्याला आयएनजी लागलेला आहे म्हणजे व्ही फोर आहे आणि हे कालावधीचा उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मी 2 तासापासून गाणे गात असणार. बघा, मग हे जे वाक्य आहे मी 2 तासापासून गाणे गात असणार, हे वाक्य जर आपल्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायचं बोलायचं तर कसं बोलणार आपण, आय विल हॅव बीन. आय आहे हे सब्जेक्ट आहे, हे आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे, हे आपलं व्ही फोर आहे आणि बाकीचं हे कर्म आहे आणि हे आपलं वेळ. तर काय वाक्य तर मग आय विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 2 hours. मी 2 तासापासून गाणे गात असणार. अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार होतं. पुढचं सरावासाठी आणखी वाक्य बघूया आपण. तिसरं वाक्य आहे, राजेश सकाळपासून शेतात काम करत आलेला असेल. हे वाक्य जर आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं असेल तर कसं करणार आपण, राजेश घेऊया आपण. राजेश विल हॅव बीन, मुख्य क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे, वर्किंग ऑन द फार्म सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे आपलं वाक्य काय तयार झालं, मग राजेश विल हॅव बीन वर्किंग ऑन द फार्म सिन्स मॉर्निंग. पुढचं वाक्य आहे आपलं चौथं, राधा 5 तासापासून स्वयंपाक करत आलेली असेल. राधा 5 तासापासून, या ठिकाणी 5 तास आहे की नाही, निश्चित वेळ दिलेली म्हणून फॉर घ्यावं लागेल. राधा विल हॅव बीन कुकिंग फॉर 5 hours. राधा 5 तासापासून स्वयंपाक करत आलेली असेल. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊ आपण शेवटचं, मुले सकाळपासून खेळत असतील. सिंपल वाक्य, मुले सकाळपासून खेळत असतील. द चिल्ड्रेन, बॉईज पण घेऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही, पण द चिल्ड्रेन विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आता कोणता खेळ खेळत असतील त्याचा काय उल्लेख नाही, पण मुले सकाळपासून खो खो खेळत असतील तर मग या ठिकाणी खो खोचा उल्लेख तुम्हाला करावा लागला असता. द चिल्ड्रेन विल हॅव बीन प्लेइंग खो खो सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे वाक्य तयार झालं
असतं. एकदम सोप्या प्रकारे आपण बघितलेलं आहे. स्ट्रक्चर पण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता या ठिकाणी तुमचं सराव जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी 2 होमवर्क मी नेहमीप्रमाणे देत आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण किंवा या तासिकेत सुद्धा आपण त्या प्रकारे 2 होमवर्क घेणार आहोत. पहिला आपला या ठिकाणी होमवर्क आहे. हा होमवर्क तुम्हाला करून मला कमेंट मध्ये पाठवायचा आहे. मुली सकाळपासून अभ्यास करत असतील, है की नाही? या ठिकाणी आता जसं आपण मुले घेतलं तसं या ठिकाणी मुली घेतलेलं आहे, गर्ल्स. मुली सकाळपासून अभ्यास करत असतील. दुसरं वाक्य आहे, माझे बाबा दुपारपासून शेतात काम करत असतील. माय फादर, है की नाही? या ठिकाणी माझे बाबा दुपारपासून सेन्स घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे, आम्ही सकाळपासून गाणे गात आलेलो असणार. आम्ही सकाळपासून गाणे गात आलेलो असणार. त्या ठिकाणी हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चौथं वाक्य आहे तुमच्यासाठी, शिक्षक आम्हाला उद्या इंग्रजी शिकवत आलेले असणार. उद्या होणारी क्रिया आहे, सकाळपासून, आहे की नाही? सकाळपासून दिले का नाही? फक्त काय म्हटलंय, उद्या शिक्षक आम्हाला उद्या इंग्रजी शिकवत आलेले असणार. त्याच्यानंतर ती 5 वर्षापासून इथे काम करत असेल. इथे किंवा येथे लक्षात ठेवायचं. काही ठिकाणी काही मुलं येथे पण म्हणतात, काही ठिकाणी इथे पण चालतं. तर ती 5 वर्षापासून इथे काम करत असेल. अशा प्रकारे हे 5 वाक्य आहेत. तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी वाक्य बनवता मला बघायचं आहे. तुम्ही हे वाक्य बनवून आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्या ठिकाणी एक आणखी लक्षात ठेवायचं आहे की बरेच काही विद्यार्थ्यांचं वाक्य बनवताना नाव जेव्हा आपण घेतो, नावाचं पहिलं अक्षर किंवा वाक्याची सुरुवात करताना पहिलं जे काही शब्द असेल त्या शब्दाचं पहिलं अक्षर मात्र कॅपिटल असलं पाहिजे आणि वाक्याचा शेवट जो आहे तो फुलस्टॉप. जर विधानार्थी वाक्य असेल तर फुलस्टॉप द्यायला विसरू नका. म्हणजे काय, कोणतं ना कोणतं चिन्ह त्या ठिकाणी आलं पाहिजे. आता होमवर्क नंबर 2, तुमचा या प्रकारचा जास्तीत जास्त सराव व्हावा, कमीत कमी 50 पेक्षा जास्त वाक्य तुम्ही बनवावीत म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा तक्ता पुन्हा मी तुम्हाला देत आहे. तर या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे यस आहेत. सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाला आयएनजी लागलेले म्हणजे V4, त्यानंतर काय ऑब्जेक्ट आहेत आणि वेळेचा उल्लेख केलेला आहे.